मला नको हे सगळं. तो लिफ्टचा फोबिया ठीक आहे, पण मुलींचा फोबिया ना खूप डेंजरस आहे. लिफ्ट मध्ये ना जीव गुदमरतो, पण शेवटी दार उघडतं. पण मुलींमुळे जीव जातो, दार उघडतं तेव्हा डेड बॉडी. मूल्य, हे सगळं मी तुला ऑफिसमध्ये सांगू शकलो नसतो, म्हणून इथे बोलवलं. कधीतरी मोकळं व्हावं, असं मनात साठवून ठेवून. हे काय ना, मला पण कळत नाहीये. म्हणजे आपण इतकं बोललो, चिडलो, भांडलो. अमूल्य, मी तुझ्याशी जितकं बोललोय ना, तितकं मी कोणाशीच बोललो नाही. अमूल्य, असं नाहीये की मी मुलींचा तिरस्कार करतो. नाही, म्हणजे माझ्या टीचर्स आहेत, यांचा मी आदर करतो. आद्या आहे, जिच्यावर मी खूप प्रेम करतो. पण ही जी प्रेम नावाची तरल भावना आहे ना, ती माझ्या मनातच नाही. माझ्या मनात प्रेमासाठी जागाच नाही. दार बंद आहे या भावनेसाठी. मला नाही वाटत मी कधी प्रेम करू शकेन. माझ्या स्पेसमध्ये त्या भावनेला जागाच नाहीये. एखादी घटना आपल्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवू शकते, याची आधी कल्पना नसते आपल्याला. अमूल्य, आणखीन एक घटना आहे जिने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवला. माझे बाबा राजकारणी होते, श्रीधर वानखेडे. आणि ते अचानक गेले. मी 20 वर्षांचा होतो तेव्हा. मला कळत नव्हतं मी कसं सावरू स्वतःला. माझे बाबा ना माझ्यासाठी हिरो होते. पण ते गेल्यावर एक पोकळी निर्माण झाली. म्हणजे जर आई त्यांच्या जागी उभी राहिली असती ना, तर ती निवडून आली असते. किंवा मी जरी उभा राहिलो तरी सहजपणे निवडून येईन. पण मला नाही आवडत राजकारण. मला ती माणसंच नाही आवडत. बाबा गेल्यानंतर ना, मी स्वतःला सावरू शकेन का नाही शंका होती. आईकडे बघितलं, विक्रांत आद्याकडे बघितलं, आणि स्वतःला ना झोकून दिलं कामात. आई अजूनही इंटरेस्ट घेते राजकारण. मला तर बाबांच्या मृत्यूबद्दल शंका येते कधी कधी. राजकारणापायी गेले का ते? लोकांना फक्त पैसा दिसतो, पण त्यामागची मेहनत नाही दिसत. मी समजू शकते वेदांत, पण मला अजूनही कळत नाही की तू मला इथे भेटायला का बोलवलंस.
अमूल्य, तू त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये सांगितलंस की तू रात्रभर माझ्या सोबत होतीस. या घटनेचा कोणाकोणावर काय काय परिणाम होतोय. अगं, तुला बघायला आलेले पाहुणे निघून गेले. त्या घटनेचा ना माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही, तुझ्यावर होतोय आणि पुढे होत राहील. तू तू एक मुलगी असून तुझं नाव सांगितलंस. तू पोलिसांसमोर बोललीस की आपण दोघं एक रात्रभर एकत्र होतो. अमूल्य, कुठली मुलगी करते असं? आणि तू असं का केलंस ह्याचं उत्तर हवंय मला. याचं उत्तर खूप सोपं आहे वेदांत. मला ते ऐकायचं. मी आता खूप विचार केलाय, पण मला नाही मिळत उत्तर. मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. का केलं हेच ना. त्या दिवशी जेव्हा तुला अटक झाली तेव्हा मी तुझ्या सोबत होते. खरे तर मला वाटलं की हे प्रकरण लवकर मिटेल, पण पोलिसांनी जेव्हा तुला विचारलं की तू इव्हेंटच्या रात्री कुठे होतास आणि तू त्यांना उत्तर सुद्धा दिलंस, तरी सुद्धा त्यांनी तुला एक रात्र जेलमध्ये काढायला लावली. का? त्यांना पुरावे हवे होते. त्यांना पुरावा हवा होता आणि तू सांगितलेलं आणि त्या मुलीने सांगितलेलं ह्यात त्यांना काहीतरी साम्य आढळलं. पण ते नक्की काय मला हेच कळत नव्हतं. मी तुला खरं सांगते वेदांत, त्या रात्री मी खूप घाबरले होते, हादरले होते. म्हणजे रात्री मला झोप येत नव्हती. मला 100% खात्री होती की तू निर्दोष आहेस, पण मग तरी सुद्धा तू या आरोपाच्या जाळ्यात का अडकत चाललायस मला हेच कळत नव्हतं. म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी तुझ्या वकिलांकडून त्या मुलीच्या FIR ची फाईल घेतली, ती वाचली, ती समजून घेतली आणि मग मला कळलं की एक रात्र त्यांनी तुला का आत ठेवलं. पोलिसांना तू हे सांगितलंस वेदांत की इव्हेंटच्या रात्री तू ऑफिसमध्ये होतास, तू माझ्या सोबत होतास, तू सांगितलंच नाहीस. अरे तू त्या रात्री हे सांगितलं असतंस तर एक रात्र तुला पोलीस कोठडीत काढावी नसती लागली ना. आता मीच तुला विचारते, तू का असं केलंस? का म्हणजे केस माझ्या विरोधात होती म्हणून मी सांगितलं की मी अडकलो आणि तेच सत्य होतं. पण त्यामुळेच तर तू एक रात्र अडकलास. तू अर्ध सत्य सांगितलंस. तू त्यांना हे का नाही सांगितलं की मी तुझ्या सोबत होते, माझं नाव का नाही घेतलं? तू माझ्यासाठी सॅक्रिफाईस करत होतास, हो ना? आणि तू मला विचारतोयस की मी पोलिसांना का सांगितलं की मी तुझ्या सोबत होते. जेव्हा मी ती FIR वाचली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते का? कारण माझं नाव येऊ नये, माझी बदनामी होऊ नये, म्हणून तू रात्रभर पोलीस कोठडीत राहायला तयार झालास. ते मला कळलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. कसं आहे ना वेदांत, तुमची कोणतीही ऍक्शन ही तुमच्या रिॲक्शनवर आधारित असते किंवा मग ती फक्त रिॲक्शन असते. त्यामुळे तू जे काही माझ्यासाठी केलंस त्यावर सत्य सांगणं हा एकच पर्याय माझ्याकडे राहिला होता. हे बघ, मला माहिती होतं की तू निर्दोष आहेस, पण ते सिद्धच होत नव्हतं.
म्हणून मग मला पूर्ण सत्य सांगावं लागलं. तू केलेल्या ऍक्शनसाठी ही माझी रिॲक्शन होती. आता ह्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार मी नाही केला. आणि आता आता ही बातमी आलीच आहे टीव्हीवर, तर बदनामी दोघांची हो. पण तू मुलगी असल्यामुळे तुला जास्त त्रास होणार. धीमी चिडून हे मान्य करायला तयार नव्हतो, पण जेव्हा तुला ते बघायला आलेले पाहुणे परत गेले ना, तेव्हा मला समजलं ही बातमी एका मुलीसाठी किती तापदायक असू शकते आणि कोणाकोणाला स्पष्टीकरण देणार. मला त्याची गरज नाही वाटत वेदांत. हे बघ, मला एक गोष्ट माहितीये की माझ्या घरचे माझ्या पाठीशी आहे. तू बघ ना, सार्थक दादा, आद्या वहिनी, आपल्या ऑफिस मधला स्टाफ, अरे कोणाला तरी आपल्याबद्दल गैरसमज झाला का? नाही ना. ही गोष्ट खूप आहे माझ्यासाठी. आणि उद्या खरं बोलण्याचे परिणाम काय होतील हा विचार करून मी गप्प राहायला हवं होतं का? जेव्हा तुला कळलं की गौतम फ्रॉड आहे, तेव्हा तू बोलून दाखवलंस ना. त्या परिस्थितीसाठी तुझी ती रिॲक्शन होती. पण बघ वेदांत, त्यामुळे माझ्या ताईचं आयुष्य वाचलं आणि आमच्या सगळ्यांसाठी तू हिरो झालास. सो त्यामुळे मी काही वेगळं केलं नाहीये वेदांत. माझ्या जागी असणाऱ्या कोणत्याही मुलीने हेच केलं असतं. मस्त केलं. धाडस लागतं त्याला. माझ्यासारख्या काही मुलींनी नक्कीच केलं असतं. सो तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना. आता राहिला एकच प्रश्न. तू मला ऑफिसमध्ये विचारलं होतंस की मी जे काही केलं ते तू बॉस आहे म्हणून केलं का मग मित्र आहे म्हणून. मला सांग, नात्याला नाव तरी कशाला द्यायचं? राहू दे त्या नात्याला असंच मोकळं. माझं म्हणणं आहे वेदांत की कोणत्याही नात्याला नाव न देता त्या प्रवाहासोबत वाहत जायचं आणि ते नातं जगायचं. ते नातं शोधलेच की नाव कधीतरी. सारिका, तू ना उगाच त्यांच्या मागे लागलीस. ऑलरेडी एक प्लॅन फेल गेलाय ना. त्याची एवढी मोठी बातमी होऊन सुद्धा हे असे भेटतायत. यावरूनच तुला कळायला हवं की त्यांचं तू काहीच बिघडवू शकत नाहीस. त्यांनी आपल्याला बघितलं तर. हे बघ, मला मेजर डाऊट आहे की या दोघांचं नक्की काहीतरी चालू आहे. ते ना धड नीट ऐकू पण येत नाहीये. कसं कळणार? तुला बाबांचा फोन आला होता ना तुझ्या? निघायचं नाहीये का तुला? मी सांगेन का काहीतरी, म्हणजे ट्रॅफिक लागलं किंवा ऍक्सिडेंट झाला सांगेन. गाडीचा पुढचा पार्ट आहे ना तो डॅमेज करून ठेवते. कशी आहेस का तू? मी अशीच आहे. ऐक ना, तू एक काम कर, तू त्यांच्या जवळपास जा आणि बघ ते काय बोलतायत ते. हे बघ, मी गेले असते, पण मी जर तिकडे गेले ना तर वेदांत किंवा अमूल्य कोणीही मला लगेच ओळखेल. त्यामुळे हे काम तुलाच करावं लागेल. अगं जा, जाग लवकर, वेळ नको घालूस. नाती स्वतः नाव शोधू शकतात. हो, फक्त आपण त्याला नाव द्यायला घाई करायला नको. मला सांग, तुला कॉफी आवडते? हो, खूप. मग ह्याला कॉफी हे नाव नसतं तर ह्याची चव बदलली असती का? का मग ह्याच्यातला आनंद कमी झाला असता? पण हा विचार वेगळा आहे, खूप वेगळा आहे. अरे वेदांत, तू सुद्धा तितकाच वेगळा आहेस. तुला बघून खूप गैरसमज होता, पण तू समजू लागलास ना की मग ते गैरसमज दूर होतात. आता हेच बघ ना, तुला मुलींविषयी राग आहे ही गोष्ट सगळ्यांना माहिती, पण त्यामागे गोष्ट आहे, एक वेदना आहे.
मित्र गमावण्याचं दुःख आहे, जखमही आहे, आणि राग हे त्याचं एक्सप्रेशन. ते दुःख बाहेर येऊ नये म्हणून मग राग बाहेर येतो. पण आता मला ती जखम दिसते, आणि म्हणून मी तुझा राग आहे ना आता समजू शकते. अण्णा नेहमी म्हणतात की कुठलाही माणूस एका पुस्तकासारखा असतो. वाचत गेलं की तो उकलत जातो, पण पूर्णपणे कोणीच कुणाला उकलू शकत नाही. कारण प्रत्येक माणूस आपल्या पुस्तकात रोज एक नवीन पान जोडतो. अहिल्या, तू खूप लकी आहेस. अण्णांसारखे वडील आहेत तुझ्याकडे. तुझे बाबा पण तुझ्यासाठी हिरो होते ना. म्हणजे ते गेल्यानंतर तुला त्यांची उणीव भासत असेल. पण त्याच्यानंतर तू जे काही स्वतःला उभं केलंस हे मला माहिती होतं. आता तू बोलत होतास ना तेव्हा तुमच्या दोघांचं काय नातं असेल हे सुद्धा समजलं. मला माहिती आहे की तुला त्यांच्याविषयी अनेक प्रश्न सुद्धा आहेत. पण वेदांत, जसा वेळ जाईल तशी त्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतील तुला. तुला खरं सांगू, तुला बघून असा अंदाज येत नाही की तुझ्या हात एक वेगळं जग असेल. खूप काही घडून गेलंय तुझ्या आयुष्यात, पण तू ते दिसू देत नाहीस जगाला. बाहेरून असं वाटतं की तू रागीट, अहंकारी, खूप मोठा इगो असलेला. हो, आणि वृक्ष असा पैशाचा माज करणारा माणूस वाटतोस. पण आता तो चेहरा गळून पडला. तू असाच राहणे, नको तो चिवा होस. चिवा? ठीक आहे, आज मी तुला सांगते की चिवा म्हणजे काय. ऍक्च्युली चिवा म्हणजे चिडका वानर. हे मी नाव ठेवलंय तुझं. व्हॉट? हो, आता दादाच्या लग्नापासून बघते ना मी तुला, सारखा आपला चिडत असतोस. पण आता मला तुला हे सांगायची भीती नाही वाटत. तुला खरं सांगू का, पहिल्यांदा मी ज्या चिवाला भेटले होते ना तो हा चिवा नाही जो आत्ता माझ्या समोर बसे. हा चिवा आता जरा जरा बदलला. 3-4 महिने झाले असतील ना आपली ओळख होऊन. तुला बदलताना बघतीये. हा, आता हे मात्र खरंय की आपल्या आवडीनिवडी, आपलं जग हे खूप वेगळं आहे. आता मी तुझ्या ॲरोगन्सला ना तुझा आत्मविश्वास समजू शकते. मला कल्पना आहे की तुला कोणी चांगलं म्हटलेलं, तुझं कौतुक केलेलं तुला अजिबात नाही आवडत. पण मी सांगते तुला, तू खूप चांगलास. बस आता आपण मित्र आहोत की नाही हे मला नाही माहित. बॉस तर तू आहेसच, आणि तू आहे ना एक उत्कृष्ट बॉस आहेस. मला अभिमान वाटतो माझ्या बॉसचा. त्याच्यासोबत काम करायला मला खूप आवडतं. तू एक यशस्वी बिझनेसमॅन आहेस हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तू यशस्वी का आहेस हे आता मला कळतं. मला खरं सांगू का वेदांत, तुझी काम करण्याची पद्धत ना खूप आवडते. तुझे कामात असं स्वतःला झोकून देतोस ते आवडतं. फक्त हे चिडणं सोडलंस तर. चिवा काय? चिडकं वानर? रिअली?
चला, चिअर्स टू चिडकं वानर. Cheers.